आम्ही सारे आता गजेंद्र इथे बाहेर सरसावून आलेला आहे, तू काय बनवणार आहेस? मी कोकोनट बनाना पसंदा म्हणून एक प्रकार आहे, सो आज अपॉर्च्युनिटी आहे तो आपण हाच प्रयत्न करूयात. मी हे सुद्धा पहिल्यांदाच तू बनवतोस, हे सगळं माझ्यावर तुम्ही काय हे झालं म्हणजे अंगावर असो. मग मला खात्री आहे व्यवस्थित बनवणार, कारण त्यांनाच जगायचं एकमेकांसाठी. पण आता तुम्ही तुमचं दोघांचं लग्न होणार बरोबर, तर हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज मॉनिटरी ज्या थिंग्स असतात, मॉनिटरिंगच्या थिंग्स असतात की बाबा तुला 15 रुपये पगार आहे, ह्याला 15 रुपये पगार आहे, 30 रुपये घरात आले की हाऊ टू मॅनेज, खर्च किती करायचा, कसा करायचा, किती सेव्ह करायचे. कारण काय आमची जी पिढी आहे ना ती साधारण आमच्या हातात जर 30 रुपये आले तर आम्ही 15 रुपये खर्च करायचो आणि 15 रुपये शिल्लक राहायचे. त्यामुळे उद्या आमची नोकरी जरी गेली तरी आम्ही छानपणे 5-6 महिने जगू शकतो. पण तुमची जनरेशन आहे 30 रुपये आले की 28 रुपये संपतात त्यातले. तर तुम्ही दोघांनी काय ठरवलं? माझं तरी मी म्हणजे असं आमचं आहे की माझ्या साईडने पण सगळ्या गोष्टी ओपन असल्या पाहिजे हिच्यासाठी आणि तिच्याकडनं पण सगळ्या. तर जेव्हा आमचं डिस्कशन झालं तेव्हा एक कॉमन म्हणजे दोघांकडनं हेच कन्क्लुजन आलं की जे काय आमचं सेव्हिंग असेल ते एक कॉमन अकाउंट असलं पाहिजे. असं नाही की मी माझं सेव्हिंग वेगळं करतो आणि हिचं वेगळं. एका घरात राहून 2 वेगळ्या पर्सनॅलिटी असून किंवा 2 वेगळे अकाउंट मेंटेन करण्यात मला तर काही अर्थ वाटत नाही. सो जे काय हिचं आहे ते माझं आहे, जे काय माझं आहे ते हिचं आहे. सो आम्ही एक ठरवलं की एक सेव्हिंग अकाउंट आम्ही ठेवायचो ज्यात हिला जे काही वाटतं की हां एवढे मी सेव्हिंग दर महिन्याला करेन, मला जे वाटतं ते आम्ही दोघं मिळून सेव्ह करू. सो त्यावर आमचा एक कॉमन डिसिजन झाला आणि हा डिसिजन आम्ही म्हणजे अजून घरी सांगितला नाही, मे बी या कार्यक्रमात थ्रू कळेल. पण आमच्या दोघांमध्ये डिस्कशन झालं आणि आय थिंक दॅट इज इनफ फॉर अस. ॲब्सोल्युटली राईट. आणि अजून एक मी तुला त्यात गंमत तुला सांगून ठेवतो की समजा आपल्याला आता आई वडिलांनी आपण आता घरची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणजे घर चालवणं हाही तुझाच भाग आहे. जरी आई वडील म्हणाले की आता नको, नाही आम्ही आहोत, हा तुझा मोठेपणा राहील किंवा तुमच्या दोघांचाही मोठेपणा राहील की आता आम्ही आहोत, डोंट वरी, काही गरज लागली तर आम्ही तुमच्याकडे मागू. हा आपला एक 1+ असायला पाहिजे, एकदम मुलगा आणि सून, आहे की नाही? ओके, आता आपण काय बनवणार म्हणूस तू? कोकोनट बनाना पसंदा. फॅन्टास्टिक. मला साहित्य सांगतोस काय काय? ह्या पदार्थामध्ये आपण बेसिकली केळ हा मेन इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यात. आणि केळीचे काप करून घेतलेले आहेत आपण. ओके. तर त्यानंतर कोकोनटचं किस करून घेतलेला आहे जो काय आपण म्हणतो तो. साखर आहे, कारण डेझर्ट्स म्हणून आपण हे वापरू शकतो. सो साखर, त्यानंतर काही हे ड्रायफ्रुट्स, बेदाणे आणि काजू. ओके. तूप, जे काय आपल्यात सगळ्यात फेमस असतो तूप. त्यानंतर वेलची पावडर आहे, कोको पावडर आहे आणि बटर आणि हे हनी आहे थोडं. आमची तयारी कंप्लीट झालेली आहे. आता काय करायचं मला सांग गजेंद्र. आता सुरुवातीला आपण तूप घेऊयात थोडं पॅनमध्ये. देन आपण साखर घ्यायची थोडी. सपोज तुम्ही 2 केळींचं करणार असाल तर 4 चमचे साखर. एक नॉर्मल जर हे घेतलं तर आपण हे गरम होईपर्यंत पूर्ण थोडं लाल रंग आला तर बरं होईल. थोडं खोबरं अजून टाकायला हवं. खोबरं घालू? किती किती घालू ग? 1 वाटी. अख्खी? काय सांगतेस काय? मी 1 चिमूट घालणार होतो. ओके. आता काय घालतं? आता ह्यात केळीचे काप हे आपण मिक्स करून घेऊ सगळं. आता काय? आता आपण थोडे ड्रायफ्रुट्स ॲड करूया. बरं. कुठल्या डेझर्टमध्ये ड्रायफ्रुट्स शिवाय मला वाटतं मजा नाही. आणि अप्रतिम असा वास येते बरं का, मधुर असा वास येतो. ओके. आता यात थोडी वेलची पावडर बंद कर द्या. सो इट्स रेडी टू सर्व. आणि ह्यात थोडं गार्निशिंगसाठी आपण अजून एक प्रकार करणार आहोत. काय करतो? सुरुवातीला आपण मध थोडं बटर टाकूयात. किती? एवढं? हो. सो यात थोडं हनी टाकूयात. आपण ॲडिशनल आहे का त्याला? ॲडिशनल थोडी कोको पावडर टाकूयात. साखर? हो, साखर पण आणि आपण छान हलवून सगळं एकदा त्याला एक रंग येईल कोको पावडरमुळे, जे आपण सुशोभीकरणासाठी. ओके ओके. आपल्याला हे सुद्धा काप करायचं काय? नाही ते आपण पूर्ण. हो, ते एकदा पूर्ण यात झालं मिक्स की मग आपण त्याचे काप करूया.
ह्याचे फक्त आता तुकडे करायचे आहेत ना. गॅस बंद हो. करू? आता हे थोडं आपल्याला ह्यावर टाकायसाठी पण टॉपिन्स ॲज अ टॉपिन्स आपण म्हणतो जे हे त्याच्यावर टाकायचं. हे जे काय आहे हे फक्त नावालाच पाहिजे. हो. दिसतंय नाही दिसतंय संशयास्पद सगळी परिस्थिती निर्माण करायची. घातलंय का? हो हो बहुतेक घातलंय. ओके सो आपली मेन डिश पण तयार झालेली आहे. ओके. आणि कोको टाकलेलं जर जे काय केळ आपण तयार केलेलं आहे एक फॉर गार्निशिंग, तर मग एका डिशमध्ये हे तुम्ही सगळं काढून त्या साईडला जर हे तुम्ही काप करून घ्यायचे आणि मग ते हे करून ते डिश आपली एक छान डिश तयार होईल. कसे ठेवा पण खा, पण आधी बनवायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकोनट बनाना पसंदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या केळ्याचे तुकडे, ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स, तूप, वेलची पूड, कोको पावडर, बटर आणि मध. कृती: पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये 4 चमचे साखर, खोबऱ्याचा किस आणि केळ्याचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे आणि वेलची पूड घालून केळ्याचे तुकडे परतून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मध, साखर आणि कोको पावडर घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणात पिकलेलं अख्खं केळं घोळवून घ्यावं. कोकोनट बनाना पसंदा कोको पावडर मध्ये टॉस केलेल्या केळ्याच्या तुकड्याबरोबर सर्व्ह करावं.